आज आपण जास्त तामझाम न करता अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी छोलेची भाजी बनवतोय. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल गरम होतंय तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे ते घालायचं. त्यासोबतच इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या. आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहोत. त्यामुळे हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. सर्व साहित्य मिक्सरला फिरून वाटून घेतलं आहे. छान अशी प्युरी तयार झाली आहे. तोपर्यंत तेल सुद्धा गरम झालंय. आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये इथे मी 2 तमालपत्र, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. खडे मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिटं परतून झाले, की आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला परतून तर इथे पहा मसाला मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे. सर्व पावडर मसाले घातले, की यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे पावडर मसाले मिक्स करून मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. अशा प्रकारे पाण्यासोबत मसाले परतून घेतले, की तेलाचं प्रमाणही कमी लागतं आणि त्यासोबतच मसाला अगदी छान परतला जातो. तर इथे पहा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी काबुली चणे म्हणजे छोले पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते घालायचे आणि आता हे काबुली चणे म्हणजे छोले सुद्धा या मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा काबुली चणे सुद्धा छान 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवर मी परतून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर या ठिकाणी तुम्हाला केवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी बनवायची आहे, कशासोबत खाण्यासाठी बनवायची आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी ही भाजी पुरी, चपाती त्यासोबतच भातासोबतही सर्व्ह करता येईल या पद्धतीने बनवणार आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा कुकरची शेवटची शिट्टी झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि कुकर पूर्णपणे थंड करून घे तर इथे पहा कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत, झणझणीत, तर्रीदार छोलेची भाजी बनून तयार झाली आहे. याची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. नेहमी तुम्ही जसे छोले बनवतात तसेच तयार होतात. कन्सिस्टन्सी सुद्धा तशीच राहते, पण चवीला अप्रतिम लागतात. जास्त तामझाम न करता अगदी झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. यासोबत खाण्यासाठी मी मस्त गरमागरम पुऱ्या सुद्धा बनवल्या होत्या. इथे छोले तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूत शिजले आहेत आणि ही छोलेची भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. अप्रतिम तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही छोलेची भाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.